एका दाट जंगलात एक हत्ती आणि एक माकड राहत होते। हत्ती खूप बलवान होता, तर माकड खूप चपळ आणि हुशार होते। एके दिवशी दोघांमध्ये श्रेष्ठतेवरून वाद सुरू झाला। हत्ती म्हणाला, मी खूप मजबूत आहे, मी मोठी आणि जड ओझी सहज उचलू शकतो। त्यावर माकड म्हणाले, पण मी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर वेगाने उड्या मारू शकतो, मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आणि चपळ आहे। दोघांचेही भांडण विकोपाला गेले। तेवढ्यात झाडावर बसलेल्या एका ज्ञानी उल्लूने त्यांचे भांडण ऐकले आणि तो म्हणाला, अरे, तुम्ही दोघे इतक्या मोठ्याने का भांडताय? थोडा विचार करा, तुमच्या वादावर माझ्याकडे एक उपाय आहे। उल्लूने त्यांना एक परीक्षा दिली। तो म्हणाला, नदी पलीकडे एक आंब्याचे झाड आहे, तिथे जाऊन जो कोणी एक पिकलेला गोड आंबा घेऊन येईल तोच श्रेष्ठ ठरेल। दोघेही चालत चालत नदीकाठी पोहोचले, पण नदी खूप खोल आणि पाण्याचा प्रवाह जोरात होता। माकड नदी पार करायला घाबरले। तेव्हा हत्ती मोठ्या मनाने म्हणाला, मित्रा, घाबरू नकोस, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला नदी पार करून नेतो। हत्तीने माकडाला आपल्या पाठीवर बसवले आणि आरामात नदी पार केली। नदी पलीकडे पोहोचल्यावर त्यांना आंब्याचे उंच झाड दिसले। हत्तीने आंबा तोडण्याचा प्रयत्न केला, पण झाड खूप उंच असल्याने त्याला आंबा तोडता येईना। तेव्हा माकड पटकन झाडावर चढले आणि त्याने एक छान पिकलेला आंबा तोडला। दोघेही पुन्हा नदी पार करून जंगलात परतले। त्यांनी तो आंबा उल्लूला दिला। तेव्हा उल्लू आनंदाने म्हणाला, पाहिलंत ना, नदी पार करण्यासाठी हत्तीची शक्ती कामी आली आणि झाडावरून आंबा काढण्यासाठी माकडाची चपळाई। तुम्ही दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत। एकमेकांच्या मदतीशिवाय हा आंबा आणणे शक्य नव्हते। हत्ती आणि माकडाला आपली चूक समजली, त्यांनी एकमेकांची माफी मागितली आणि ते कायमचे चांगले मित्र बनले। बोध: प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे गुण असतात। एकमेकांच्या ताकदीचा आदर करणे आणि एकमेकांना मदत करणे हेच खरे शहाणपण आहे।